समर, आदिराचं सगळं काही चांगलं होईल. तू अजिबात काळजी नको करूस. आणि ऑब्विसली तिला चांगलाच मुलगा मिळेल आणि कदाचित रोहनही चांगला निघेल. अरे काय, कोण, कुठला नंबर आहे हा अननोन आणि का मला फोन करतोय? मला नाही बोलायचं. मी घेऊ का? नाही, मला आता कोणाशी बोलायचं नाही. मला कळत नाही ही मांजर अशी डायरेक्ट प्रेमात कशी काय पडली कोणाच्या रे? अरे नॉर्मल माणसं प्रेमात पडतात तशीच. असं नाही रे, काल परवापर्यंत भातुकली खेळणारी ही मुलगी अचानक एवढी मोठी कशी झाली कळलंच नाही रे. आणि हा मुलगा, त्यांनी जर आधिराच्या बाबतीत काही चुकीचं केलं ना तर इथनं जाताना पाय गळ्यात घालून जाईल तो परत. वाटलंच होतं मला. तो जर चांगला नसेल ना तर तू काही त्याला हातीपायी धड पाठवणार नाहीस. असंच जाऊ देऊ त्याला. त्याच्या मनात जर आधिराला फसवायचं वगैरे असेल ना तर मग त्याचं काही फोनही उचलत नाहीये हा माणूस. साधा एवढं काय बिझी असावं एखाद्याने? बाकीच्या माणसांना कामं नसतात का? एक फोन उचलला असता तर काय झालं असतं? त्याबद्दल त्याच्याविषयी माझ्याशी बोलताना ती रडत होती. पण आनंद, मला बघायचंय की त्या मुलाचं खरंच आदिरावरती प्रेम आहे का त्याचं तिच्या पैशांवरती प्रेम आहे. म्हणजे त्यांनी जसं तिला गोड बोलून घोळात घेतलं असेल तसं मी त्याच्याबरोबर बोलताना नाही करू शकत. म्हणूनच मी त्याला आज इथे बोलवलंय ऑफिसमध्ये. या जरा वेगळ्या जागेत बोलणंही वेगळं होईल. येईलच तो आता. तो इथे येणार आहे? हो, आत्ता सकाळी. अरे मग मीटिंग? मगासपासून मी तुला काय सांगतोय, मीटिंग कॅन्सल कर. अरे तू इतका वेळ माझ्याशी आदिराच्या लग्नाबद्दल बोलतोयस, मीटिंग्स कॅन्सल कर याबद्दल काहीच बोलला नाहीस. कॅन्सल कर किंवा पोस्टपोन कर. अरे बापरे, तू मीटिंग ऍडजस्ट करायला सांगतोय याचा अर्थ आज त्या मुलाची खूप जोरदार परीक्षा होणार असं दिसतंय. तुला सांगू, तो मुलगा ना म्हणजे ही परीक्षा झाल्यानंतर एखाद्या मोठ्या देशामध्ये भारताचं प्रतिनिधित्व नक्कीच करायला जाईल. प्रश्नच नाही. आल्या 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 त्याचं छान स्वागत कर, त्याला रिलॅक्स होऊ दे आणि मग बोल. आल्या त्याला एक छानसा असा बुके वगैरे दे. बुके त्याला कशाला? का परवडत नाही काय? अरे ऐक, तो जर का कम्फर्टेबल झाला तर त्याच्या मनातल्या गोष्टी काढणं सोपं होईल ना तुला. ठरले, आपण त्याला बुके देतोय. डन. हॅलो, समर सरांच्या केबिन मध्ये एक छानसा बुके पाठवा. आणि हा, आज सकाळच्या समर सरांच्या सगळ्या मीटिंग्स पोस्टपोन करा किंवा कॅन्सल करा. त्या मुलाचं असं मस्त स्वागत झालं पाहिजे. आफ्टर ऑल सगळं काही चांगलं असेल तर तो राजवाड्यांचा होणारा जावई आहे. सगळं काही मला योग्य वाटलं आणि पटलं तर आणि तरच तो राजवाड्यांचा जावई होईल, अन्यथा होणार नाही. हे बघा, मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये. तुम्ही निघा. पण तुम्हाला ऐकावं लागेल. तुमच्यामुळे खूप लोकांना त्रास होतोय. ही सगळी त्रास होण्याची जी नाटकं चालली आहेत ना ती सगळी खोटी आहेत हे समजणं इतकी बुद्धी आहे मला. हो, पण मन नाहीये ना. आणि समजून घेण्याचा, ऐकण्याचा का नाहीये? किमान आपण समोरच्याची वेळ घेऊन त्याला भेटायला जावं एवढी सभ्यता नाहीये तुमच्यात. वेळ 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 तीच महत्वाची आहे. मीही तुम्हाला तेच सांगतोय की आत्ताची ही वेळ माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. त्यामुळे मी आता तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. आनंद, त्यांना जायला सांग बाहेर. मॅडम, सोनंदी मॅडम, किती तोंड फिरवलत ना तरी लीगल नोटीस बद्दल बोलल्याशिवाय मी इथून जात नसते. लीगल नोटीसला उत्तर हे लीगल नोटीसनीच द्यायचं असतं. त्याचबद्दल बोलायला आले ना मी. त्याच्यात काय बोलायचं तुम्हाला? लीगल नोटीस मध्ये जे काय लिहिलंय त्याप्रमाणे करायचं, झालं. याच्यात बोलायचं काय? आणि मग जर तुम्हाला बोलायचंच आहे मग आधी मोर्चा काढायचे नाटक कशाला केलं? मोर्चा काढलात, मग त्या मीडिया समोर जाऊन तुम्ही तमाशा घातलात, ते कशाकरता केलं? म्हणजे हे बोलण्याचं पण नाटक आहे ना. बघितलंस ना आनंद, म्हणजे हे असं डायरेक्टली आतमध्ये यायचं आणि मी बोललो नाही तर बाहेर जाऊन सांगायचं की समर राजवाडे आम्हाला वेळ द्यायला तयार नाहीत, आमच्याशी बोलायला तयार नाहीत. अरे समर, ओ तुम्ही थांबा जरा. तुमच्याशी बोलायला लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं. ते पाहिलं ना मी. रस्त्यावरती उतरून लोक काय करत होते ते बघितलं मी. काय भाषेत बोलत होते, काय काय वागत होते. ही पद्धत आहे.
हे बघा, मी त्याबद्दल बोलत नाहीये. तुम्ही तुमच्या सोयीने बोलताय. आता तुम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही आहात, पण थोड्या वेळाने तुम्हाला त्याच्याबद्दलच बोलायचं असेल. हो, यात माझं पर्सनल असं काही नाहीये. हो, ती जागा तुम्हाला हडप करायची असंच ना? काय बोलतायत हे? का बरं असं करेन मी? तुमच्या आईने काल रस्त्यावरती तमाशा का केला? यासाठी केला ना. म्हणून या अशा मनोवृत्तीच्या लोकांना माझ्यापासून 4 हात लांब ठेवतो मी. तुम्ही माझ्याशी बोलूच नका. तुम्ही आता निघाय. ती लीगल नोटीस पाठवण्याआधी त्या जमिनीवर काय कार्य चालतं हे पडताळून पाहूया याची गरजच वाटली नाही ना तुम्हाला? एवढं मोठं नाव, एवढी मोठी कंपनी, एवढ्याशा जमिनीच्या तुकड्याने तुम्हाला काय कमी होणार आहे हो? ते माझं मी बघीन. तुमचा काही संबंध आहे त्याच्याशी? आहे नाही, पण मग संपला प्रश्न. ऐकूनच नाही घेते हा माणूस.